नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, अजूनही माग घेते मी 21व्या शतकाचा, उकल पडेना स्त्रीच्या या जीवनगाथेचा. 15 ऑगस्ट 1947 साली स्वराज्याचं आपलं स्वप्न सत्यात उतरलं. खरं तर तेव्हापासून आतापर्यंत आपण अनेक सामाजिक, शैक्षणिक, मानसिक, व्यावसायिक, राजकीय अनेक क्षेत्रात अनेक पातळ्यांवर प्रगती केली, विकास केला आणि या सगळ्यांमध्ये महिलांची प्रगती होत आहे. पूर्वीपेक्षा आत्ताच्या युगात स्त्रीचं समाजात एक मोठं स्थान निर्माण झालं आहे आणि आज आपण आपल्या कार्यक्रमात या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांची प्रगती. आणि याच्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण अशाच दोन कर्तृत्ववान आणि समाजात ज्यांचं खूप मोठं स्थान आहे अशा महिलांना, अशा आपल्या सखींना इथे आमंत्रित केलं आहे. त्यांची ओळख करून सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर विजया वाड ह्या ज्येष्ठ साहित्यिक आणि ख्यातनाम लेखिका आहेत. त्यांच्या नावावर 115 पुस्तकं आहेत. 116वे किशोरी आरोग्य कोश हे महत्त्वाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. विजयाताई विश्वकोशाच्या माजी अध्यक्ष असून आपल्या कारकिर्दीत त्यांनी 5 खंड मोठ्यांसाठी व 2 कुमारांसाठी काढले आणि कन्याकोश महाराष्ट्राच्या दुर्गम भागात पोहोचवला. तर्कतीर्थांनी सुरू केलेला विश्वकोशाचा ज्ञानयज्ञ विजयाबाईंनी पूर्ण केला. आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेरणा आणि शिक्षणरत्न पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. खरंच, आणि ताईंनी वेळोवेळी आपल्या कार्यक्रमातून आपल्याला अनेक वेळा मार्गदर्शन केलं आहे. आजही आपल्याला त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन करून घ्यायचं, त्यांनी छानशा गप्पा मारायच्या. तसं आजच्या आपल्या दुसऱ्या गेस्ट आहेत डॉक्टर वीणा सानेकर. नमस्कार वीणाताई. नमस्ते. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. डॉक्टर वीणा सानेकर ह्या एक बहुश्रुत वक्त्या आणि मुलांच्या अतिशय आवडत्या प्राध्यापिका आहेत. विद्याविहार येथील के.जे. सोमय्या कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या गेली 20 वर्ष कार्यरत आहेत. वीणाताईंचे लेख अनेक मान्यवर वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असतात आणि मराठी अभ्यास केंद्राच्या त्या कार्यकर्त्या आहेत. विजयाबाईंनी लिहिलेल्या सोमटी या कादंबरीवर आधारित त्यांचा एकपात्री प्रयोग स्त्रीचे आत्मभान जागृत करणारा आहे. वीणाताईंच्या नावावर 8 पुस्तके असून त्या वाडबाईंच्या विद्यार्थिनी आहेत. आज आपण स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांनी केलेली प्रगती या विषयावर दोघींशी मनमोकळी चर्चा करणार आहोत. माझ्या मनात तर अनेक प्रश्न आहेत, तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आजच्या आपल्या विषयाला अनुसरून विचारावेत, जेणेकरून आपल्या दोघी सखींकडून आपल्याला छानपैकी मार्गदर्शन, छान गप्पा मारता येतील. आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांची प्रगती आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विजयाताई वाड आणि डॉक्टर वीणा सानेकर. ताई, तुमच्या दोघींचंही सखी या कार्यक्रमात मनापासून स्वागत. कारण आनंद अशासाठी होतोय, आज आपण स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांची प्रगती या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आज या 2 सख्या ज्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे, समाजात एक मोठं स्थान आहे, अशा पाहुण्या म्हणून आज आम्हाला लाभल्या आहेत. ताई, खरं तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा बऱ्याच क्षेत्रात आपण प्रगती केली. त्याचा एक एक पदर आपण उलगडणार आहोत. पण खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1947 आणि आतापर्यंत जी स्त्रियांची वाटचाल आहे त्याविषयी काय सांगाल? ही वाटचाल तर खूपच लंबी वाटचाल आहे, नाही का? तसं 70 वर्षाचा काळ म्हणजे काही छोटा काळ नाही. आणि बायकांनी खूप प्रगती केलेली आहे. म्हणजे असं म्हणताच येणार नाही की कुठलं एक क्षेत्र पुरुषाचं राहिलंय. आता बायका कुस्ती सुद्धा खेळतात म्हणजे बघ, नाही का? हो. वैमानिक आहेत, बस कंडक्टर आहेत, इंजिन ड्रायव्हर आहेत, असं कुठलंही क्षेत्र राहिलं नाही. ट्रक सुद्धा बायका चालवतात. म्हणजे असं पुरुषांना म्हणता येणार नाही की हे क्षेत्र माझं आहे किंवा हे स्त्रीचं आहे किंवा चूल आणि मूल एवढंच तिचं क्षेत्र आहे, असं नाही. अगदी खेडे गावातल्या मुली सुद्धा ज्या वेळेला ऑलिम्पिक मध्ये जातात तेव्हा असं माझा ऊर अभिमानाने भरून येतो आणि असं वाटतं की म्हणावं, मी येथली जिजाऊ, मी येथलीच लक्ष्मी, रणरागिणी जशी मी,
गृहसौख्य स्वामिनी. वा. हं? तर स्त्रीनं सर्व क्षेत्रामध्ये चहूबाजूनी मोठी प्रगती केली असली तरी देखील कुठेतरी तिचा श्वास अजूनही आतमध्ये गुदमरतोय. माझी विद्यार्थिनी वीणा आहे, प्राध्यापिका आहे, विद्यार्थ्यांची अतिशय आवडती प्राध्यापिका आणि उत्तम वक्ता आहे. तर त्या या गुदमरलेल्या श्वासाबद्दल ती फार चांगलं सांगेल बघ. वीणाताई, खरंच आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायचं की आतापर्यंतचा हा जो एवढा मोठा काळ गेला की पूर्वी आपल्या स्त्रिया रणरागिणी होत्या, त्यांचं तेवढंच मोठं कर्तृत्व आहे, फक्त आज समाजात त्यांना खूप मोठं मानाचं स्थान मिळतंय, प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी आघाडी केलेली आहे. तुम्ही काय सांगाल त्यांच्या वाटचालीबद्दल? आपण स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रियांच्या प्रगतीबद्दल बोलणार आहोत. स्वातंत्र्याचा आणि त्याच्या पूर्वीचा संदर्भही नाही सोडता येणार. खरंच कारण आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्यावेळेला स्त्रियांनी आपला सहभाग दिलेला होता आणि खूप मोठी गोष्ट आहे की स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्त्रियांचं असणं. मी असं म्हणेन की समाजाचं जे मोठं आकाश आहे त्याचा अर्धा भाग स्त्रिया आहेत, अर्ध आकाश स्त्रियांनी व्यापलेलं आहे. शाळेमध्ये असताना म्हणजे आपल्याला हिस्ट्री नावाचा शब्द आपण खूप ऐकलेला आहे. तर हिस्ट्रीचा एक अर्थ हीच स्टोरी असाही होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण पाहिलं तर असं की स्त्रिया या कर्तृत्ववान, त्यांच्यामध्ये क्षमता असलेल्या अशा त्या नेहमीच होत्या, परंतु हीच स्टोरी अधिक लिहिली गेली, सांगितली गेली, म्हणजे त्याची कथा जास्त सांगितली गेली. आणि हळूहळू आता आपण बघतोय की एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये स्त्रीने हर स्टोरी लिहिली, तिची स्वतःची कथा तिने सांगितली, ती सिद्ध केली आणि आपल्या समोर ती आहे. तर मला असं वाटतं की एकेकाळी जे एका समाज व्यवस्थेमध्ये सतत दुय्यम स्थान स्त्रीला मिळत गेलं, तर ते दुय्यम स्थान जे आहे ते बदलून तिने स्वतःची योग्यता, पात्रता, तिचं स्वतःचं माणूस असणं, व्यक्ती असणं हे सिद्ध केलंय. आणि बाईंनी आता उदाहरणं दिली तसे खूप क्षेत्र आहेत. म्हणजे अगदी चित्रपटाचं क्षेत्र असेल, संगीताचं क्षेत्र असेल, साहित्याचं क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रावर तिने मोहर उमटवलेली आहे. आणि आपण जेव्हा जेव्हा समाजाच्या प्रगतीबद्दल बोलू आणि आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल बोलू तेव्हा तेव्हा स्त्रीच्या प्रगतीबद्दल बोलायलाच लागेल, कारण या दोन गोष्टी अशा सोबत आणि समांतर जाणार आहेत. अगदी खरं. आम्हाला तुमच्याकडून बरीच म्हणजे अशा स्त्रियांची ओळख व्हावी समाजाला. म्हणजे अगदी कुलगुरू झालेल्या स्त्रीची किंवा वैज्ञानिक असलेल्या स्त्रीचीच नाही, तर अगदी तळागाळातली स्त्री, आदिवासी स्त्री, झगडणारी स्त्री यांची ओळख व्हावी म्हणून सावित्रीच्या लेकी हे एक सुंदर पुस्तक आम्ही संपादित केलं. मी त्याची प्रमुख संपादक आहे, परंतु त्याच्यामध्ये अगदी मेकअप मन असणारी स्त्री आहे, तिचं सुद्धा उदाहरण आहे सावित्रीच्या लेकी. आणि त्याचं जे सुंदर कव्हर आहे ते सुद्धा एका चित्रकर्तीने काढलेलं आहे, चंद्रकला कदम, जिची पेंटिंग्स आज लोकसभेमध्ये लावलेली आहेत. अशी भारतीय कीर्तीची चित्रकार सुद्धा स्त्रीच आहे. तर सावित्रीच्या लेकीमध्ये 100 स्त्रियांच्या 100 यशस्वी गाथा, त्यांचा झगडा आपण मुद्दाम प्रत्येक स्त्रीसाठी असा लिहिलेला आहे. अगदी खरं. ताई, आम्हाला तुमच्याकडून सगळे तुमचे अनुभव आणि ही वाटचाल ह्याच्यावर आपल्याला चर्चा करायचीच आहे. एक फोन आलाय, तेवढा आपण घेऊया. सिद्धेश भुसाणे आपल्याशी बोलतायत नवी मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार. बोला. दूरदर्शन मालिका, चित्रपट, जाहिराती आणि नाटक याच्यामधून दाखवणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखांचा समाजातील स्त्रियांवर काय प्रभाव पडतो? धन्यवाद सिद्धेश. विजयताई, मला आधी तुम्हाला विचारायचं आहे की त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की जाहिराती, चित्रपट, नाटक यातल्या स्त्रीचा समाजावर काय परिणाम होतोय? काय आहे, मालिकांमधल्या स्त्रियांचा फार प्रभाव पडतो. कारण बायका सतत लवकर स्वयंपाक आटपून मालिका बघत असतात, त्यामुळे ती स्त्री घरचीच होते आणि तिच्या घरात जसं चाललंय त्याचं अनुकरण करण्याचा सुद्धा एक आपल्याला प्रयत्न केला जातो. नाही, आपल्याला असा अनुभव येतो. तर त्यामुळे स्नेहलता देशमुख यांनी आपल्या पुस्तकामध्ये एका लिहिलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही गरोदर असाल त्यावेळेला मालिका बघणं सोडून द्या, कारण नवरा ऑफिसातून उशीर आला की त्याचं काहीतरी आहेच असं वाटून घेऊन तुम्ही आपल्या बाळाला शिणवाल, स्वतःला शिणवाल, आतल्या गर्भाला. तर त्यामुळे मालिका म्हणा, चित्रपट म्हणा, हे फक्त एक स्टोरी म्हणून बघावे आणि सोडून द्यावं. फक्त जे जाहिराती आहेत ना
त्याचा प्रतिकूल परिणाम काही काही वेळेला उमलत्या वयाच्या मुलींच्या मनावरती पडतो, नाही का ग वीणा? हो, अर्थातच. हो, म्हणजे आता हो, हिची मुलगी उमलत्या वयाची आहे, पण मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की ती कशाच्याही आहारी गेली नाही आणि स्वतंत्र विचार करणारी अशी ईशा सानेकर ही मुलगी आहे. तर काही वेळेला असं वाटतं, मुली म्हणतात की त्या तोकडे कपडे घालतात तर तुम्हाला चालतं, आम्ही घातलेलं चालत नाही. तर असं का? पण त्यांच्या भोवती प्रोटेक्शन असतं हे कळत नाही. तुम्ही लोकलनी जाता, बसनी जाता, त्यावेळी तुम्हाला कोणी उघड्या अंगावर चिमटे काढेल हे कळत नाही ग मुलींना. तर ते सांगणारा दादा किंवा बाबा घरामध्ये पाहिजेत की हे जे आहे ना हे फक्त जाहिरातीपुरतं मर्यादित आहे, हे प्रत्यक्ष जीवन नाही, इट इज ऑल सेल्युलॉइड. हे कळण्याचं वय नसलेल्या मुलींना घरातल्यांनी ते समजावून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी आणि खरं आहे ताई. जसं बाईंनी म्हणजे आता सांगितलं की काय प्रतिमा प्रसार माध्यमातून, वाहिन्यांवरून, मालिका, जाहिरातीतून उभ्या केल्याच, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन गेला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सतत स्त्रिया काहीतरी कारस्थान करतात, कपट करतात, अशा पद्धतीने पण हल्ली खूप स्त्रियांची बरोबर आहे. प्रतिमा उभी केली जाते मालिकांमध्ये. तर स्त्रियांचं जे एक आता सकारात्मक लढणं आहे आयुष्याशी, ते लढणं येऊ दे. फक्त त्यांचा जो मुळूमुळू संघर्ष आहे, रडणाऱ्या, खरंच आहे. रडणारी ही प्रतिमा नकोय, ती बदलली गेली पाहिजे. आणि जाहिरातींमधून सुद्धा म्हणजे हल्ली मला खूप छान वाटतं बाई की पुरुष काम करताना दाखवतात जाहिरातीमध्ये. तर ते छान आणि हे वाटतं. चित्र खरं तर प्रत्यक्षातही थोडं हा. थोडं बदलते. त्याच्याविषयी हा. आपल्याला बोलायचंच आहे. एक फोन खरंय. घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा, बोला रवींद्रजी. हा. हा, नमस्कार विजयाताई. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. बोला. पहिला प्रश्न असा आहे माझा की महिलांनी प्रत्येक क्षेत्र प्रादाक्रांत यशस्वीरित्या केलेलं नक्कीच आहे, पण नोकरी आणि आपल्या व्यवसायामध्ये काम करता करता आपल्या कुटुंबाचं समायोजन करताना त्यांची धावपळ नक्कीच उठते. तर आपलं कुटुंब समृद्ध करण्याच्या दृष्टीने सर्वांगाने त्यांनी कसं प्रयत्न करावा महिलांनी, हा पहिला प्रश्न विजयाताई तुम्हाला. अतिशय दुसरं मला महत्वाचा असं आहे. विचारायचं आणि विजयाताई हा. की कालच्याच घटना अगदी ताज्या की कारमधनं जात असताना एका महिलेचा पाठलाग एक पुरुष मुलगा करत होता, त्याला अटकही झाली. आणि दुसरी घटना आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या काल पुण्यातल्या एका महिलेवर दुर्दैवाने विनयभंगाचा प्रसंग आला. हे पाहिलं की खूप खूप वाईट वाटतं. या 2 गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? आणि पुढचा प्रश्न मला विचारायचे वीणाताईंना की तुम्ही प्राध्यापक आहात, विद्यार्थिनी सध्याच्या युगाकडे कसं पाहतात, कसा संवाद साधतात प्रगती या मुद्द्यावर आपल्याशी? धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. तुमच्या या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रश्न मिळणारच खूप आहेत की जसं आता महिला सगळ्याच क्षेत्रात पुढे आहेत, तर कुटुंब आणि त्यांचं करिअरलाही तेवढंच महत्व देतात. तर ही कसरत त्यांनी कशी सांभाळायची, मग कसं महत्व द्यायचं आपल्या कुटुंबाला? रवींद्र, किती सुंदर प्रश्न आहेत. आणि मला त्यामागची भावना जेव्हा कळते ना रवींद्र तुझी, तेव्हा असं उचंबळून येतं की तू एक फार चांगल्या मनाचा माणूस आहेस. आणि अशी चांगल्या मनाची माणसं जोपर्यंत समाजात आहेत ना, तोपर्यंत समाजाची काळजी करायचं कारण नाही असं मला वाटतं. तर स्त्रीची ओढाताण होते हे रवींद्र खरं आहे अगदी, कारण शी वॉन्ट्स टू बी द बेस्ट ॲट एव्हरी एंड असं होतं. तिला सुपर मॉम व्हायचं असतं, नोकरीमध्ये तिला कन्सेशन नको असतं, तिला घर नीट ठेवायचं असतं, नवऱ्याची काळजी घ्यायची असते. आणि हे सगळं करताना तिच्या अगदी अष्टभुजा असली तरी त्या कमी पडतील इतकं काम करतात. नरेंद्र जाधव एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते की जर स्त्रियांच्या कामाची प्रतवारी केली तर भारतीय स्त्रीचा नंबर पहिला लागेल, कारण इतकं काम ती घरामध्ये करत असते, दारी करत असते, मुलांचं संगोपन करत असते. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्यासारखी चांगल्या मनाची माणसं घरोघरी पैदा झाली पाहिजेत. आणि निदान टेबलवरती बायकोसाठी सगळा स्वयंपाक केला असेल ती भांडी नेऊन ठेवणं, ताटं ठेवणं, गाद्या घालणं, नंतर बाहेरचं सामान आणून देणं, एवढी कामं तर सहज करता येण्यासारखी आहेत ना. मुलांना शाळेत पोहोचवणं किंवा घरी आणणं, कधीतरी त्यांचा अभ्यास घेणं, ती घेतच असते ना. तर अशी जर कामाची छोटी छोटी वाटणी केली ना, तर मला वाटतं की स्त्री खूप सुखी होईल. आणि तिला खूप नको असतं रे, बाईला ना थोडीशी मदत केली तरी खूप स्फुरण चढतं. तर तसं तुम्ही सगळेजण जर तिला मदत कराल ना, आजची तरुण मुलं, तर खूप छान होईल तिचं जीवन. आणि दुसरा जो प्रश्न होता की बाईला असं रिक्षा टॅक्सीत एकटं गाठणं, तिचा विनयभंग करणं, तिचा पाठलाग करणं, तिच्याबद्दलची शारीरिक भावना
अतिशय वाईट अर्थानं व्यक्त करणं, ही जी गोष्ट आहे ना, ही खूप वेदना देते. जशी तुला वेदना देते तशीच मलाही वेदना देते. ह्याबद्दल पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय करता येईल, यासाठी पुरुषांनी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि जशा निगेटिव्ह न्यूज दाखवल्या जातात ना सारख्या चॅनलवर, तशा गुड न्यूज पण दाखवल्या पाहिजेत की हे पुरुष चांगले आहेत, यांनी हे काम केलंय, यांनी स्त्रियांसाठी, स्त्रियांचा आदर राखण्यासाठी अशा अशा गोष्टी केल्या आहेत. तर असं गुड न्यूज आवर सुद्धा प्रत्येक चॅनलवर असला पाहिजे असं मला वाटतं. आपलं दूरदर्शन त्याच्यात आघाडीवर आहे, यात शंकाच नाही. खूप छान सांगितलं ताई. म्हणजे तुमचा हा मुद्दा मला खूप आवडला की असं एक गुड न्यूज आवर्सही प्रत्येक चॅनलवर असला पाहिजे. खरंच त्याच्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी आणि सकारात्मक गोष्टी पुढे येतील. वीणाताई, मला तुमच्याकडे यायचं की त्यांनी जो तिसरा प्रश्न विचारला होता, आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या प्राध्यापिका आहेत, त्याच्यामुळे मुली ज्या तुमच्या संपर्कात असतात, तुमच्या विद्यार्थिनी, ते आजच्या युगाकडे कसं बघतात? आता बाई ज्या मुद्द्यावर बोलल्या ना, म्हणजे हे विनयभंग आणि या सगळ्या गोष्टी पाठ, त्याला जोडूनच मी घेते की आता सध्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणी महिला विकास कक्षाची स्थापना झालेली आहे. आणि महिला विकास कक्ष असणं महाविद्यालयामध्ये ही म्हणजे त्या संबंध व्यवस्थेचा तो एक महत्त्वाचा भाग आहे आज. आणि आम्ही दरवर्षी असे प्रयत्न करतो आता महिला विकास कक्षाच्या माध्यमातून की स्वसंरक्षणाचे धडे मुलींना मिळावेत महाविद्यालयामध्ये, आणि त्यातून त्यांना निर्भयपणा हा त्यातनं यावा. म्हणजे या प्रकारच्या घटना ज्या आहेत त्यांना तोंड देण्याची एक सक्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकेल. दुसऱ्या बाजूने त्यांनी असं म्हटलं होतं की मुली तुमच्याशी कसा संवाद साधतात या वेगवेगळ्या विषयांवर. तर हा मला फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो, कारण महाविद्यालयातल्या मुली या अत्यंत नाजूक अशा वयाच्या टप्प्यावरती असतात. आणि अनेक विद्यार्थिनी माझ्या सहवासामध्ये अशाही आल्या ज्यांना घरी आईशी बोलता येत नाहीये, तिथे कुठेतरी अंतर जाणवतं. म्हणून मग कुठेतरी आपण त्यांना विश्वास द्यायला हवा की इथे एक जागा आहे तुला की तू बोलू शकशील. आणि तो विश्वास जर सार्थ केला तर मुली मोकळ्या होतात, त्या अनेक विषयांवर बोलतात. मग ते प्रेमासारखी गोष्ट असू देत किंवा अगदी आर्थिक प्रश्न असू देत, असे अनेक प्रश्न, किंवा घरातले आई वडिलांमधले ताणतणाव असू देत. थोडक्यात प्रत्येक मुलीच्या हातात मोबाईल आहे. आज माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे, परंतु संवादाची जागा ही प्रत्येकालाच मिळते असं नाही. आणि महाविद्यालय ही ती जागा आहे की संवादाची जागा मुलींना जर मिळाली तर आत्महत्या, नैराश्य, वैफल्य यातनं अनेक घटना म्हणजे आम्ही स्वतः पाहत असतो, वाचत असतो आजकाल युवा पिढीच्या संदर्भातल्या, त्या कमी करायला कुठेतरी प्राध्यापक हा घटक खूप महत्त्वाचं काम करू शकतो असं मला वाटतं. अगदी खरं आहे ताई. आपण म्हणजे बोलूया यंत्रांनी हरवलेल्या जमान्यात माणसाची गरज खूप आहे, कारण नाही तर भावभावनाच लुप्त होऊन जातील. अगदी खरं आहे ताई. आपण एक बोलूया, एक फोन घेऊया. तातेभाऊ निर्वाण आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. बोला. हा, आम्हाला प्रश्न असा आहे की पूर्वीच्या जी आईला ओळखर आपल्या महिला होऊन गेलेल्या पूर्वीच्या, आणि आता काय फरक आहे? बरं, धन्यवाद तातेभाऊ. विजयताई, अहिल्याबाई होळकर आणि आताच्या सावित्रीबाई फुले, ही जी उदाहरणं आहेत ना, त्यांच्या आम्ही लेकी आहोत. सावित्रीच्या लेकी आहोत आम्ही. आणि त्यांनी काय सोसलं हो, त्या मानाने आम्ही खूप सुखी आहोत असं म्हणायला पाहिजे. कारण आम्हाला शिकायला मिळालं, आमच्या अंगावर कोणी दगड मारले नाहीत, आमच्या अंगावर कोणी शेण गोळे फेकले नाहीत, घाणेरडं पाणी टाकलं नाही, थुंकलं नाही. आम्हाला सहजपणे शिक्षण प्राप्त झालं. पण अजूनही खेड्यापाड्यामध्ये मी जाते ना, कोंढिवड्यापासून राजमाचीपर्यंत आदिवासी मुली पाण्याच्या ओढ्यातून शिकायला जात आहेत. सगळा परकर घागरा भिजतो आणि इतकं वाईट वाटतं ना की तरी सुद्धा तिची शिकायची ओढ तिला स्वस्थ बसू देत नाही. तर ह्यात कुठेतरी बदल झाला पाहिजे. खेडोपाडी बसेसची सोय झाली पाहिजे, खेडोपाडी होड्या झाल्या पाहिजेत की त्यांना त्या पाण्याच्या प्रवाहातून पलीकडे जाता येईल, किंवा शाळाच अलीकडच्या अंगाला आणि पलीकडच्या अंगाला झाली पाहिजे. का नको, प्रत्येक ठिकाणी शाळा झाली पाहिजे. कारण स्त्रीचं शिकण्याचं स्वप्न जर पुरं झालं नाही तर राष्ट्राची निम्मी शक्ती खच्ची होईल. अगदी खरं आहे. विजयताई, मला ह्याच बद्दल विचारायचं, जसं तुम्ही सांगितलं की एवढा ती परिश्रम घेते पण त्यातून तिची शिकण्याची ओढ कमी झालेली नाही, आणि आज म्हणूनच ती वेगवेगळ्या स्थानांवर आहे. जसं पूर्वी होतं की चूल आणि मूल ह्याच्यापेक्षा तर वेगळं चित्र बघायला मिळतंय, समाजात तिला मानाचं स्थान प्राप्त होतंय. हा विरोधाभास आहे अजूनही खेडोपाड्यामध्ये, पण अजूनही ते थोडंसं आता कमी होत गेलेलं आहे. तुम्ही काय सांगाल आणि काय उदाहरण द्याल मला एखादं?
खेडोपाडी की नाही, म्हणजे आता मी खूप हिंडले, महाराष्ट्र पिंजून काढला, तर अजूनही स्त्रीचा हुंकार अजून तितका म्हणावा तितका बाहेर पडलेला नाही. म्हणजे एकदा आता सांगू की नको असं वाटतं, परंतु एका आमदाराच्या घरी मोठ्या बंगल्यामध्ये मी गेले आणि ती हुंके देऊन रडत होती स्त्री की मला मात्र बाहेर पडायचं स्वातंत्र्य नाहीये, मी मात्र घरातच राहिलं पाहिजे, कुणी आलं तर मी मात्र डोक्यावर पदर घेतला पाहिजे. आणि मी खूप एकटी पडले, तुम्ही काही करू शकाल का? एका भेटीमध्ये आपण नाही ना करू शकत तिचं दुःख दूर. तर वाईट वाटतं की स्त्रीला ती खानदानी म्हणून तिनं बाहेर पडायचं नाही असं जर तू लोकसेवक असून म्हणू लागलास तर कसं चालेल, नाही का? तर त्या मानाने शहर भाग किंवा निम शहर भागामधल्या मुली खूप मुक्तपणे वावरता आहेत, शिकता आहेत, धडपडता आहेत. चुकल्या तरी त्यांना क्षमा करायला पाहिजे असं मला वाटतं, कारण चुकण्यासाठी शिकण्यासाठीच तर आपला जन्म आहे ना, आणि माणूस आहोत ना आपण. टू अर्र इज ह्युमन असं आपण म्हणतो. आणि मी खरं सांगू का, वीणाताई जसं आता म्हणाली ना, वीणा माझी फार लाडकी विद्यार्थिनी आहे बरं का. तर मला म्हणजे मी जेव्हा शिक्षिका झाले तर त्यावेळी माझ्या आईने सांगितलं होतं की आपल्या मुलांची नुसती बाई होऊ नकोस, त्यांची आई हो. खरं. तर तशी वीणाची मी आई पण आहे. म्हणजे तिनं मोठं झाल्यावर काय व्हावं याची मी स्वप्न बघितली होती आणि तशी वीणा आज पुरी करते. अगदी खरं. वीणाताई, तुम्हाला त्याच्याविषयी आपल्याला अजून बोलायचंच आहे आणि स्त्रीची आर्थिक प्रगती त्याविषयी बोलायचं. एक फोन घेऊया. कीर्तिकुमार वर्तक आपल्याशी बोलतात वसईवरून. नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. हा, नेहमी आता जे बोललं जातं की अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन, तर जास्तीत जास्त अच्छे दिन हे स्त्रियांना आताच्या काळात यायला पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की भारतीय स्त्रियांचा घेतलेला जो पाहणी अहवाल आहे, तो अहवाल असं म्हणतो की 245 मिलियन स्त्री, भारतीय स्त्रिया ह्या मूलभूत सोयी सुविधापासून अजूनही वंचित आहेत. इव्हन त्यांना साधं लिहिता वाचता सुद्धा येत नाही. आणि हा अहवाल सुद्धा शेवटी असं म्हणतो की येट टू बी अचीव्ड इन दिस कॉन्टेक्स्ट. आता स्वातंत्र्य प्राप्ती होऊन इतके दिवस झाले तरी ही अशी स्थिती असावी हे बरोबर वाटत नाही. आपल्या याच्याबद्दल काय म्हणतो? धन्यवाद कीर्तिकुमारजी. वीणाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण आपण खरंच असा हा स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांच्या प्रगतीचा आढावा ह्याच्याविषयी बोलतोय. एका ठिकाणी स्त्री आपली अंतराळात गेलेली आहे आणि दुसरीकडे अजूनही ही परिस्थिती आहे. काय सांगाल तुम्ही त्यांच्या प्रश्नावर? त्यांनी जे आता उदाहरणं दिली वेगवेगळी, म्हणजे आकडेवारी दिली, अहवालाचा संदर्भ दिला, म्हणजे मूलभूत हक्कांसाठी सुद्धा आज स्त्रीला संघर्ष करायला लागतोय. आपल्याला माहिती आहे की स्वच्छतागृहासाठीच केवढं मोठं आंदोलन उभं राहिलं आणि ते करावं लागलं आणि त्याच्यासाठी अजूनही धडपडावं लागतंय. तर अशा प्रकारच्या अनेक मूलभूत गरजा आहेत स्त्रीच्या की ज्याच्यासाठी आता अगदी छोट्या छोट्या म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे, आता खेडेगावाचं उदाहरण दिलं की अनेक गरजा आहेत मुलींना आणि त्याच्यासाठी संघर्ष करायला लागला. आत्ताच्या काळामध्ये धर्मव्यवस्थेला सुद्धा स्त्रीनी प्रश्न विचारले की आम्हाला दर्ग्यामध्ये प्रवेश हवा, आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश हवा. याच्यासाठी स्त्रियांनी आवाज उठवला. तर तो आवाज जो आहे, आत्मभान तिचं जागृत होणं, ते तिने आत्मभान तिचं जागृत झालं, ती स्वतःचा आवाज व्यक्त करायला लागली. पण तो आवाज आजही दडपला जाऊ नये हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी जो प्रश्न विचारला ना की इतक्या स्त्रियांना अजून शिकायचं आहे, अजून त्यांना पाठी सुद्धा हातात आलेली नाही, तर ह्याच्यासाठी एकटी स्त्रीच नाही पुरी पडणार. स्त्री कार्यकर्त्या, पुरुष कार्यकर्ते सुद्धा तेवढ्याच धडाडीने पुढे आले पाहिजेत. कारण पूर्वी धोंडो केशव कर्व्यांनी घरोघरी जाऊन स्त्रीला केलं ना उभं, तसं आताही पुरुष कार्यकर्त्यांची गरज आहे. केवळ स्त्रिया कार्यकर्त्याच गेल्या पाहिजेत आणि त्यांनी स्त्रियांना शिकवलं पाहिजे असं नाही. कारण हा समाज दोघांनी मिळून झालेला आहे. खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे आणि सगळा समाज वर आणला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. अगदी खरं आहे. खरं तर वीणाताई, जसं मी मगाशी सांगितलं की एक फक्त वीर पत्नी, वीर माता असं नाही, तर आता ती एक वीर स्त्री झाली पाहिजे आणि वीर स्त्री होऊन एक महिला होऊन ती पुढे आली पाहिजे.
काय सांगा? अगदी बरोबर म्हटलंय. कारण तिचं स्वतःचं व्यक्तिमत्व, तिचं स्वतःचं अस्तित्व हे ती सिद्ध करायला लागली आणि अनेकदा ती जेव्हा ते सिद्ध करते तेव्हा अनेक अडथळ्यांना तिला तोंड द्यायला द्यावं लागतं. काही वेळेला अधिकार पदावर बसलेली स्त्री जी आहे ती सहन होत नाही. अनेकदा असं होतं आणि त्याच्यामुळे तिच्या समोर आणखी प्रश्न उभे केले जातात नवे नवे. मी अगदी आपल्या शेजारी बसलेल्या डॉक्टर विजया वाड म्हणजे माझ्या बाई यांचं उदाहरण मुद्दाम देईन की ज्या वेळेला त्या विश्वकोशाच्या अध्यक्षा झाल्या त्यावेळेला इतका विरोध झाला आणि खिल्ली उडवण्यात आली, लेख लिहून लोकांनी विरोध दाखवला, अनेक गोष्टी केल्या आणि त्यांच्या सगळ्या त्या कर्तृत्वाबद्दल शंका घेतली गेली. पण त्या सगळ्याला बाई पुरून उरल्या. त्यांनी कामाने उत्तर दिलं, लोकांशी वाद घातला नाही. तर मला हे खूप महत्वाचं वाटतं की त्यांनी विश्वकोशाचं जे तर्कतीर्थांनी पाहिलेलं स्वप्न होतं त्या स्वप्नाची पूर्ती आपल्या पद्धतीने खूप मेहनतीने केली. विश्वकोश कपाटामध्ये राहू नये आणि तो घराघरात पोहोचावा या दृष्टीने स्पर्धा घेतल्या. मला असं वाटतं की हे अगदी जिवंत उदाहरण आज आपल्या कार्यक्रमात आहे म्हणून मी मुद्दाम खरंच आणि मला त्यावेळची एक आठवण पूनम तुला सांगायला आवडेल की मला बातम्यांमध्ये बोलवलं होतं त्यावेळेला जेव्हा मी अध्यक्ष झाले. तर विलासराव देशमुख त्यावेळे मुख्यमंत्री होते. तर मी म्हटलं असं असं मला दूरदर्शननी बोलवलंय, मी जाऊ का? ते म्हणे बिनधास जा आणि बिनधास सांगा तुम्हाला काय वाटतंय ते. तेव्हा मी असं एक वाक्य उच्चारलं होतं की मला जसे लोक विरोध करतात तसे माझ्या बाजूनेही लोक उभे आहेत. हा, थोडे कमी असतील पण आहेत. पण मला परीक्षेला तर बसू द्या. परीक्षेला बसण्याआधीच कसे नापास करता? मग मी जर नापास झाले तर मला निघूनच जावं लागेल ना. परंतु परीक्षेलाच बसू द्यायचं नाही हा हट्ट बरा आहे का? तर हे लोकांच्या पचनी पडलं आणि ते दूरदर्शननी दाखवलं होतं. आणि मला दूरदर्शनचे ह्या प्रसंगी आभार मानायचे की जेव्हा 5 खंड केले त्या 5ही खंडाच्या वेळी दूरदर्शननी त्याला उत्तम प्रसिद्धी दिली आणि प्रत्येक वेळी सांगितलं की हे काम झालंय, हे काम झालंय. तर चांगल्या कामाला मी जसं म्हटलं ना गुड न्यूज आवर असायला हवा, तसं चांगल्या कामाला प्रसिद्धी देण्यामध्ये आपलं दूरदर्शन कधीही मागे राहिलेलं नाही. अगदी खरं आहे. म्हणून असे नेहमीच पुढे असणार आहे. कारण जसं वीणाताईंनी सांगितलं की तुम्ही सुद्धा आपल्या कामाने त्याला उत्तर दिलं आणि तुम्ही मगाशी सांगितलं की आपण सावित्रीच्या लेखी आहोत. जसं सावित्रीबाईंनी सुद्धा एवढं सहन करूनही कुठेही प्रत्युत्तर न देता आपल्या कामाने त्या फक्त पुढे आल्या. विजयताई, आता आपण सामाजिक स्तरावर तर आहोतच पण आर्थिक बाबतीत आजची स्त्री अगदी खंबीर आहे, भक्कम आहे. अगदीच प्रत्येक तळागाळातली नसेल पण असं चित्र बदललंय. आज पंतप्रधानपदी, राष्ट्रपतीपदी, मंत्रीपदी सुद्धा स्त्रिया आहेत. हा सुद्धा बदल होतोय, झालाय. काय सांगाल ताई? कालानुरूप बदल होतो आहे, परंतु प्रत्येक स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीये. अजूनही तिला मिळालेला पगार ताबडतोब घरामध्ये त्याचा हिशोब मागितला जातो की तुला समजा तुला 25,000 पगार मिळाला तर त्यातले 500 रुपये कुठे गेले असं सुद्धा विचारतात आणि बिचारीला सांगावं लागतं. आणि मग असं विचारतात आईला द्यायचे असले तर ते आम्हाला सांगून दिले पाहिजेत. म्हणजे मी तुला खरं सांगू का पूनम, स्वातंत्र्य कधी कोणी देत नाही असं हातावरती घे ग बाई तुला स्वातंत्र्य. स्वातंत्र्य झगडून मिळवावं लागतं. आणि मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मला 2 मुली आहेत आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असं म्हटलं तर माझ्या मुली माझ्या प्राणज्योती आहेत. वीणाला एकच मुलगी आहे आणि ती तिची प्राणज्योत आहे. तर आमच्या मुली आम्ही फार चांगल्या वाढवल्या आणि माझ्या दोन्ही मुली मला पेन्शन देतात. त्या वाचून आमचं काही आडेल असं नाही. म्हणजे आम्हाला 2 घास खायला आम्ही मिळवलेलं आहे, मी आणि माझ्या यजमानांनी. पण त्या म्हणतात की आमच्या हातांना सवय असू दे की तुमचंही आम्हाला करायचंय आणि आमच्या नवऱ्यांना माहिती असू दे की जसे त्याचे आई वडील तसे आमचे आई वडील. मला वाटतं प्रत्येक मुलीनं हा वसा घेतला पाहिजे. खरंच खूप छान सांगितलं वीणाताई. मला तुमच्याकडे यायचं कारण की तुम्ही प्राध्यापिका आहात आणि शैक्षणिक क्षेत्रात जसं मुलगी शिकली तर कुठेतरी हे विचार वृद्धिंगत होऊ शकतात. तुम्ही काय सांगाल? मी बाईंच्या आता म्हणण्याशी जरा जोडून मला घ्यायचं असं आहे की मगाशी आर्थिक प्रगती आणि आर्थिक स्वातंत्र्याचा संदर्भ त्याच्याविषयी आपण बोललो आणि तळागाळातल्या महिलांचाही संदर्भ आला. तर अनेकदा बाईंची सोंगटी कादंबरी आहे. तळागाळातल्या स्त्रिया अशा कितीतरी स्त्रिया आहेत घरकाम करून
त्या कुटुंबाला पोचतात. खरं. हं आणि कचरा वेचक महिला असतील किंवा अगदी सरळ साधं काम करणाऱ्या स्त्रिया की कितीतरी दुःख सहन करूनही त्या झगडा देतात, म्हणजे कुठेही त्या हरत नाहीत. हे जे आयुष्याशी लढणं, झटापट करणं, हे तळागाळात उलट अधिक दिसतं त्या स्त्रियांमध्ये. हे मला तिथून प्रेरणा अधिक मिळते अनेकदा, असं मला वाटतं. घरकाम करणाऱ्या, पोळी भाजी करणाऱ्या, भांडी घासणाऱ्या स्त्रिया त्या मानकरीण म्हणून जगतायत, हे सोंगटी या कादंबरीमध्ये सुद्धा दाखवलंय. दुसऱ्या बाजूने मी असं म्हणेन की स्त्रियांनी प्रगतीमध्ये ना समाजाला सोबत कशा स्त्रिया घेऊन चालल्यात, तर संघटित आंदोलनं स्त्रियांनी उभी केली. आंध्र प्रदेशामध्ये एक नेल्लोर नावाचं गाव आहे, जिथे असा लढा उभा राहिला की स्त्रियांनी संघटितपणे दारूबंदीचा कायदा हा आंध्रमध्ये करायला लावला. चिपको आंदोलन, या आंदोलनामध्ये स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. पर्यावरणाच्या साठी स्त्रिया झगडतात, म्हणजे असे जे प्रश्न आहेत किंवा दहशतवाद असेल, अशा प्रश्नांसाठी स्त्रिया आज झगडतात. शांती हवी म्हणून झगडतात. तर हे जे सगळे समाजाचे संघटित लढे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रिया सहभागी झाल्यात. आणि आज ह्या बदलत्या ह्याच्यामध्येच मुलींनाही आपल्याला मोफत शिक्षण, नोकरीत राखीव जागा किंवा अगदी संपत्तीचा वारसा हक्क, तिचे छंद जोपासण्यासाठी सुद्धा आता तिला थोडी मदत केली जात आहे, प्रोत्साहन दिलं जात आहे. हे सुद्धा प्रयत्न होत आहेत. हो, होत आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह प्रयत्न खूप होत आहेत आणि मुली सुद्धा त्याचा फायदा उठवत आहेत आणि चांगला फायदा उठवत आहेत, म्हणजे असं मला म्हणायचं आहे. आणि आपली प्रगती करून घेत आहेत. आणि मला असं सांगायचं होतं की अजूनही मुलींना वाटतं, म्हणजे पूनम आता तू छोटीशी मुलगी आहेस, सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं, पण युअर फेस इज नॉट युअर फॉर्च्यून. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. खरं. की तुमचा सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी थबकतो, हे प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवलं पाहिजे. तू सावळी असशील काही बिघडत नाही. नीला सत्यनारायण सावळ्यात, पण त्या आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. मी नकटी आहे, परंतु विश्वकोश पूर्ण केला. ते नक्तनाक त्याच्यात काही आढळलं नाही का. स्नेहलताबाईंची उंची कमी आहे, पण मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली. तेव्हा मी प्रत्येक मुलीला हे सांगेन की उंचीत काही ठेवलं नाही. तू ढापणी अस, तुझी उंची कमी असू दे, तुझा रंग सावळा असू दे, तुझं नाक नकट असू दे, तुझं कर्तृत्व असं पाहिजे. फेअर अँड लव्हली. फेअर अँड लव्हली लावावं असं वाटतं, ठीक आहे, परंतु तुझी करिअर कशी फेअर अँड लव्हली होईल हे बघणं जास्त महत्वाचं आहे. कसं आता वीणाताई, खरं तर आज मी प्राध्यापिका आमच्याकडे आहेत, आमच्याही शिक्षकांकडून आम्ही हे शिकलो की आमच्या एक शिक्षिका नेहमी सांगायच्या की तुम्ही कसे आहात याला महत्व नाही, पण तुमचे हात किती आणि कसं काम करतात हे जास्त महत्वाचं आहे आणि तेच लोकांपुढे येतं. हो. आणि जसं बाईंनी उंचीचा उल्लेख केला, तर कर्तृत्वाने ती स्त्री काय उंची गाठते ते महत्वाचं. शरीराची नाही, डोक्याची मोजली पाहिजे. हे महत्वाचं. आणि ना पुन्हा मला एक अतिशय चांगलं उदाहरण सांगायचंय. केळव्याला वज्रेश्वरीचे उष्ण झरे तुम्ही बघितले असतील, तर केळवा तिथे जवळच आहे. तर तिथे एक आदिवासी मुलगी होती आणि नितीन ओरायन नावाचे एक गृहस्थ तिचा सगळा खर्च करत होते. 21 वर्षाची मुलगी होती आणि ते म्हणले ही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करते, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली, आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या विरारच्या कोर्समध्ये तिचा पहिला नंबर आलाय. मला इतकं कौतुक वाटलं ना. आणि नंतर थोड्याच दिवसात नितीन ओरायन यांचा फोन आला की ओबेरॉय शेरटन इथे तिला इंटरव्ह्यू साठी बोलवलंय. मला खूप उत्सुकता होती की त्या मुलीचं सिलेक्शन झालं का. तर तिने सांगितलं. मी तिला विचारलं, काय विचारलं ग तुला मुलाखतीमध्ये. ती म्हणाली, आदिवासी आहे ना मी, तर माझा रंग, माझं रूप ते काही लपणार नाही. तर त्या चीफ शेफ होते, त्यांनी मला मराठीत विचारायला सुरुवात केली, काय करून आली. तर ती म्हणली, भाकऱ्या थापून आले, पाणी शेंदून आले. तर ते म्हणले, भाकऱ्या थापणारी मुलगी काय कॉन्टिनेंटल डिश करणार. ती म्हणली, साहेब जिला भाकऱ्या थापता आल्या ना तिला कुठलीही कॉन्टिनेंटल डिश करता येईल. कारण भाकरी न मोडता चुलीवर घालणं आणि नंतर ती न मोडता परत वापस ताटामध्ये आणणं, ह्याला जे कौशल्य लागतं तितकं कॉन्टिनेंटल डिश करायला मुळीच लागणार नाही काट्या चमच्यानी. तर ते इतके म्हणजे इम्प्रेस झाले तिच्यामुळे. आणि नंतर ती म्हणली की तुम्ही माझ्याशी इंग्लिशमध्ये वार्तालाप करू शकता, आय स्पीक गुड इंग्लिश. आणि मग पुढचं सगळं तिने इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये झाला. आणि पुन्हा मला सांगायला इतका आनंद आणि अभिमान वाटतो की 300 लोक इंटरव्ह्यूला गेले होते.
त्यात माझी मोनिका तलवार ही 22 वर्षाची मुलगी सिलेक्ट झाली आणि आज ती ओबेरॉय शेरटनची शेफ आहे. तेव्हा खरंच म्हणजे दैवायत्तम कुले अभिमानाची जन्म मदायत्तम तू पौरुषम हे पुरुषांसाठीच नाही, स्त्रीसाठी सुद्धा लागू आहे. अगदी झोपडपट्टीतली मुलगी आज ओबेरॉयची शेफ झालीये की नाही, तेव्हा तुम्हाला आकांक्षा पुढे ती जिथे गगन ठेंगणे हे प्रत्येक मुलीने लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचं. महिलांची प्रगती याविषयी आपण दोघींशी खूप छान मनमोकळ्याच्या गप्पा मारतो आहे. विजयाताई, आतापर्यंत आपण खरं तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सगळ्या बोललो. अगदी औद्योगिक क्षेत्रातही आपली स्त्री मागे नाहीये. हो हो हो. मीनल मोहाडीकर हे महाराष्ट्रातलं फार ठळक उदाहरण मला द्यावंसं वाटतं. कारण किती उद्योगिनी तिने तयार केल्या त्याला गणती नाही. आणि आता तर तिचं तर हा प्रचार दुबईपर्यंत गेलेला आहे बरं का. आणि आम्ही उद्योगिनी या संस्थेमार्फत ती उद्योग कसा सुरू करावा, नंतर उद्योग सुरू केल्यावर त्याच्यात संकट आली तर त्याच्यात कसं तरुण जावं याचं मार्गदर्शन स्त्रियांना करते आणि निशुल्क करते ग. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हं. नंतर आपल्या पतीच्या मागे आशाताई कुलकर्णी, आशिरा इलेक्ट्रॉनिक्स इतकी सुंदर सांभाळली आहे की त्यांचा कुटुंबातला प्रत्येक, आशिदामधला प्रत्येक मनुष्य म्हणतो की दिस इज आवर फॅमिली, हे आमचं कुटुंब आहे आणि आशाताई आमच्या आई आहेत. तर हा विश्वास आई होण्याचा, मावशी होण्याचा स्त्री आपल्या कामगारांमध्ये जेव्हा उत्पन्न करते त्यावेळी ती यशस्वी उद्योगिनी होते. आणि एक अगदी छोटस माझ्या विद्यार्थिनीचं उदाहरण सांगते तुला की तिला SSC ला कमी मार्क पडले, खूप कॉलेजात कुठल्या ऍडमिशन मिळत नव्हती. खरं सांगायचं तर 35% ती पास झाली होती. तर ती म्हणाली की बाई मला ना स्वयंपाकात खूप रुची आहे. म्हटलं मग कर ना. आणि मग ती पुरणपोळ्या करायला लागली आणि पहिलं पाकिट मला आणून दिलं. मग मी प्रसाद म्हणून तिला पैसे दिले, कारण नाही तर घेतले नसते तिने. मग आपल्या 33 माझा स्टाफ होता, त्या 33 स्टाफला पुरणपोळ्या गेल्या आणि घरी आल्यावर हे म्हणाले सुद्धा फारच छान झाली आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तिची चांगली झाली होती बरं का. तर अशी पुरणपोळ्याची इतकी प्रगती माझ्या विद्यार्थिनींनी केली की पुरणपोळीवर ब्लॉग घेतला आणि लग्न झालं. आणि नवरा म्हणाला मी तरी लोकलला लोंबकाळून कशाला जाऊ, मी पुरण करतो. आता ती नवऱ्याला उत्पन्न देते त्याचा पगार आणि घरातल्या घरात तो धंदा राहिलाय आणि त्याचा इतका विस्तार झाला आहे की आता मी घरी पुरणपोळ्या करत नाही, फोन उचलून तिला पुरणपोळी. म्हणजे आजच्या स्त्रीचा हा एक बदलता चेहरा आपण म्हणजे मला प्रत्येक मुलीला एवढं एकच सांगायचंय की तुझ्याकडे काय नाही त्याचा विचार करू नकोस, दुःखी होशील. तुझ्याकडे काय आहे त्याचा विचार कर, सुखी होशील, त्याच्यात वाढव. हा एक कानमंत्रच आहे ताईंनी दिलेला. खरं तर वीणाताई, मला तुमच्याकडे यायचं की औद्योगिक क्षेत्र झालं पण साहित्यातही ती मागे नाहीये. अर्थातच साहित्याच्या क्षेत्रामध्ये स्त्रियांची कामगिरी खूप मोठी आहे. आणि मगाशी जसं बाई आता छोटी छोटी उदाहरणं देतात ना, तर या यशस्वी स्त्रियांच्या यशोगाथा या समाजासमोर येणं, नव्या पिढीसमोर येणं याला खूप महत्व आहे. आणि त्या दृष्टीने स्त्रियांनी जी आत्मचरित्र लिहिली, जी आत्मकथनं लिहिली, त्यांना खूप मोठं स्थान आहे. मी आता अलीकडच्या काळामधलं हुमानचं उदाहरण देईन. संगीता धायगुडे स्वतः कलेक्टर आणि त्यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मकथन आहे जे अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रकाशित झाले. उर्मिला पवारांचं आयदान आहे. त्यानंतर अनेक दलित आत्मकथनं आली की ज्याच्यामधनं वेदनांच्या कहाण्या तर बोलक्या झाल्या, पण त्याचबरोबर त्यांनी दिलेला झगडा त्यातनं आला. कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल, वेगवेगळ्या माध्यमातून स्त्री व्यक्त व्हायला लागली. बाई विभावरी शिरूरकर आणि कळ्यांचे निश्वास हे त्यांचं पुस्तक आपल्या सगळ्यांना माहितीये, पण मालतीबाई बेडेकरांना टोपण नाव तेव्हा घ्यावं लागलं, कारण धीटपणाने स्त्री लिहितीये तर समाजाला ते सहन होईल की नाही असा प्रश्न होता. आणि म्हणून त्यांनी विभावरी शिरूरकर या नावाने लिहिलं. यानंतर आताच्या काळामध्ये अशी गरज स्त्रीला वाटत नाही. याचं कारण ती अभिव्यक्ती करता धीटपणे मांडू लागलीये, स्वतःचा आवाज व्यक्त करायला लागलीये, कागदावर उमटवायला लागलीये. आणि लेखणी हे तिच्या हाती आलेलं मला असं वाटतं की संघर्षासाठीचं सुद्धा एक फार मोठं शस्त्र आहे. लेखणी तिला बळ देते आणि हे बळ मला खूप मोठं वाटतं. आणि धीट झालीये ना. हो, धीट हो, झालीये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की स्त्री तेव्हाही धीट होती, आताही आहे, पण म्हणून त्यांची आत्मचरित्रे सुद्धा अधिक धीट असतात का ताई, काय सांगा? हो हो हो, प्रश्नच नाही. अजूनही चालतेची वाट आहे. आनंदीबाई विजापुरे यांचं जुनं आत्मचरित्र पण किती धीट आहे. ते एकदा मी सगळ्या दूरदर्शनच्या
प्रेक्षकांना विनंती करते की तुम्ही ते वाचा. स्नेहप्रभा प्रधानांचं स्नेहांकिता वाचा, कमल पाध्येचं बंध अनुबंध वाचा, कुणास्तव कुणीतरी यशोदा पाडगावकरांचं वाचा. अतिशय सुंदर पुस्तकं आहेत. इतकी सुंदर पुस्तकं आहेत की ती वाचून तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. खरं आपला वीणाताई, आपल्या ह्या आधुनिक जगातील अशा असंख्य हिरकणी आहेत की त्यांनी त्या आपल्या आयुष्याचा पर्वत जिद्द आणि मेहनत यांनी सर केला आहे. अगदी बरोबर. आणि जसं बाईंनी आता वेगवेगळी उदाहरणं दिली, दुर्गाबाई भागवत हे नाव, की किती जिद्दीने बाई उभ्या राहिल्या. म्हणजे आणीबाणीच्या काळात सुद्धा काय आवाज असतो हे त्यांनी दाखवलं, एका स्त्रीने ते सिद्ध केलं. तर ही सगळी उदाहरणं आता अलीकडच्या काळामध्ये तर या वेगवेगळ्या स्त्रिया म्हणजे नव्या काळामध्ये नव्याने लेखणी हातात धरून त्यासाठीच्या गाथा निर्माण करणं, कथा निर्माण करणं हे एक आव्हान आहे. आणि नव्या काळामधली जी मुलगी आहे, जी स्त्री आहे, की स्वतः इतकी सबळ आता ती व्हायला लागली आहे की मी जर आव्हानं घेते तर ती आव्हानं पेलण्याची क्षमता आहे. मग मी चुकले तरी सुद्धा त्यालाही तोंड देण्याची क्षमता ती स्वतःमध्ये निर्माण करते आहे. मग ती कोणतंही कारण आणि बहाणा नाही सांगत, तर ती जे काही असेल त्याच्यासकट झगडायला सिद्ध आहे. अगदी खरं. म्हणजे आपण आणि एक तू बघितलंस का पूनम, इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या पण त्या घरातल्या बाईनी आत्महत्या नाही केली. ती मुलांसाठी म्हणजे तिने तिचं आयुष्य तिच्या लुगड्याच्या पदराला खोचलं आणि ती उभी राहिली आहे. तर मला अभिमान वाटतो की स्त्री रडण्यासाठी नाही, लढण्यासाठी उभी राहिली आहे. खरंच रडण्यासाठी ते लढण्यासाठी आजची आपण ही प्रगतीची जी वाटचाल बघतो तर 1950 मध्ये खरं तर प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यावसायिक महिला वैमानिक होण्याचा मान मिळाला. 1952च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पुरुषांबरोबर महिलांनाही एकत्र खेळण्याची संधी मिळाली. भारत देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या सगळ्या महिलाच आहेत. आणि ही वाटचाल खरं तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या प्रगतीची सुरू आहे आणि सुरू राहील. खरं तर विषय इतका सुंदर आहे पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. वीणाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की आजच्या ह्या प्रगतीचा आढावा घेताना तुम्ही आपल्या महिलांना काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? महिलांशी तर बोलेनच, पण म्हणजे मला काय वाटतं की पुरुषांचा वाटा सुद्धा महिलांच्या वाटचालीमध्ये खूप मोठा असणार आहे, असायला हवा आहे. आत्ताच्या काळात सुद्धा संवेदनशील पुरुष आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि एकेकाळी एक फार मोठी घोषणा ही स्त्रियांनीच दिलेली होती की आता जगाकडे स्त्रीच्या दृष्टीने बघा. मला असं वाटतं की आजही ते खूप खरं आहे की जग हे स्त्रीच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर त्याचे काही वेगळे पैलू आपल्याला कळू शकतील. आणि माझ्या सख्यांशी, माझ्या मैत्रिणीशी मी हे बोलीन की तुझ्यामध्ये सगळं काही आहे, सगळ्या क्षमता आहेत, सगळं आहे. गुण अवगुण प्रत्येकातच असतात, पण आपल्याला ओळखून आपण काय आहोत हे हा अंतर्मुख होऊन विचार करून कुणाशीही तुलना न करता, कुणाशीही स्पर्धा न करता आपण आपल्यालाच समोर ठेवायचं आहे. तुझ्यासमोर सखी अनेक आदर्श आहेत आणि ते आदर्श आत्ताच्या काळातले असोत किंवा जुन्या काळातले असोत, हे दोन्ही आदर्श समोर ठेवून आपलं घर, आपलं कुटुंब, आपला समाज या सगळ्या दृष्टीने सांगड घालत पुढे जायचंय. आपण स्वतःला बदलवायचंय, समाजाला बदलवायचंय आणि त्याचबरोबर परिवर्तनाच्या लढ्यामध्ये स्त्रीने आपलं पाऊल खंबीरपणे उचलायचं. खरंय विजयताई, खरंच तुम्ही सुद्धा एकदा. आणि वीणाला जोडून मला असं म्हणावं असं वाटतं की स्त्रीनं स्वतःकडे देवी म्हणून बघू नये, दासी म्हणून बघू नये. कारण देवीला फक्त आशीर्वादासाठी हात वर करता येतो आणि दासीला फक्त मान खाली घालून आसवं गाळता येतात. तू साधा माणूस आहेस, तुला चिकण्याचा, चुकण्याचा, धडपडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा बाई ग, सई ग, आपण सजग व्हायचंय. माणूस म्हणून माणसासारखं साधं सुधं जगायचंय. तू देवी नाहीस, तू दासी नाहीस, तू साधा माणूस आहेस, हे कायम लक्षात ठेव. कारण देवीला फक्त आशीर्वादाचा हात आहे आणि दासीला फक्त मुके अश्रू आहेत. खूप झालं सोसून पिढ्यानपिढ्या, आता थोडं मोकळं जगूया. चुकण्यासाठी, शिकण्यासाठी हाती हात धरूया. अगं जमिनीवर पाय रोवून आभाळाला भिडायचंय. बाई ग, सई ग, आपण माणूस म्हणून माणसासारखं साधं सुधं जगायचंय. अगदी खरं आहे. आणि ताई, अजून एक अगदीच थोडक्यामध्ये खरं तर तुम्ही हे खूप छान सांगितलेलं की प्रत्येक नावामागे डॉक्टर किंवा कोणतीही पदवी लावायची असेल तर तिला त्या आईपणाची आणि बाईपणाची किंमत मोजावीच लागते. आपल्या असंख्य अशा स्त्रिया आहेत की जे ही किंमत मोजून आज त्या पुढे आहेत. त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात काय सांगा? आईपणाची आणि बाईपणाची किंमत मी आणि वीणानी अगदी भरपूर मोजलेली आहे. कारण आईपण सुद्धा अंगभर लेऊनच स्त्री आपला विकास करत असते.
आणि तिचं बाई पण तर तिला चुकतच नाही, कारण बाई पण आहे म्हणून आई पण आहे, नाही का? परंतु त्यावेळी तिला पुरुषाची साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुला मला अगदी जाहीर आभार मानता येतील माझ्या यजमानांचे, की विश्वकोशाच्या अध्यक्षपदी जेव्हा माझी निवड झाली त्यावेळी मला विश्वकोशासाठी 24 तास द्यायचे होते, कारण माझ्या कामाने मला सिद्ध करायचं होतं स्वतःला. मी ते केलं. परंतु त्यावेळी ते म्हणाले, मला माहिती आहे की तुला झोकून येऊन काम करता येतं. मी गृहविष्णू होतं. किती पुरुष असं होतील? माझे यजमान दवाखाना बंद करून 10 वर्ष गृहविष्णू झाले, सगळं घर त्यांनी सांभाळलं, तेव्हा विश्वकोशाचे 7 खंड 10 वर्षात मी करू शकले. कळलं ना? तर इतकी किंमत मोजणारे पुरुष जर समाजात जास्तीत जास्त निर्माण झाले तर मला वाटतं बाईची वाट सुकर होईल. बाईला खूप प्रगती करता येईल. ती काय करू शकते याच्यासाठी तिला आसमान ठेंगणं होईल आणि ती प्रत्येक वेळेला कृतज्ञ राहील. अरे वा, अगदी खरंय ताई. खरंच खूप त्यांनी छान सांगितलं की तू देवी नाही, दासे नाही, तू एक साधी माणूस आहे आणि माणसाप्रमाणे जग. रडू नको तर लढ, आणि हा पुढचा लढा असंच यशस्वीपणे दे. आजचा कार्यक्रम एवढा छान तुम्हाला कसा वाटला? आपली माध्यमं तुमच्याकडे आहेतच, आम्हाला नक्की कळवा. वीणाताई, विजयाताई, तुम्ही इथे आलात आणि हा जो स्त्रियांच्या आपल्या प्रगतीचा आढावा आणि एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्या, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमच्या दोघींचे खूप खूप आभार. आम्हाला खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद. आपणही भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. नमस्कार.